बैसाने मॅडम, आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माझे सहकारी श्रीयुत भोई साहेब, माझे सर्व माजी सहकारी बंधू भगिनी आणि विद्यार्थी मित्र, आत्ताच तुमचा परिचय ऐकला. परिचय ऐकताना अतिशय मन भारावून गेलं. कळ्यांची फुले केव्हा झाली कळले नाही. तर ही या बगीच्यामध्ये, समाजातल्या मानवरूपी बगीच्यामध्ये तुम्ही एक सामाजिक जीवन जगत असताना प्रत्येकजण आपापल्या स्तरावर आनंदी आहे हे ऐकून समाधान वाटले. आपल्यातले बरेच जण, काही जण शासकीय, काही जण प्रशासकीय नोकरीत आहेत, सरकारी आस्थापनेवर आहेत, काहींचा खाजगी व्यवसाय आहे. जो पण काही व्यवसाय आहे त्यात तुम्ही समाधानी आहात. आमच्या कन्यांचं, काही कन्या नोकरीला आहेत, काहींचे मिस्टर नोकरीला आहेत, काहींचे मिस्टर देवाघरी गेले. ते ऐकून मन खिन्न झालं. परंतु हे सगळं ऐकत असताना सगळ्यांचा आज तुम्ही ज्या ठिकाणी आहात त्या ठिकाणी स्थिर सावर झालेले पाहून मन आमचं आनंदित झालं, त्याबद्दल वाद नाही. परंतु सगळ्यात आनंद जेव्हा झाला ते हे ऐकताना की तुम्ही परिचय करून देताना माझ्या काही कन्यांनी सांगितलं की माझे मिस्टर शेती करतात आणि इथे या ठिकाणी विद्यार्थ्यांनी सांगितलं की मी शेती व्यवसाय करतो. ते ऐकून सगळ्यात जास्त आनंद वाटला. असो, तर प्रत्येकजण आपापल्या व्यवसायात, आपल्या स्वीकारलेल्या कर्तव्यात सुखी आहे, समाधानी आहे, आनंदी आहे. परमेश्वर आपणास भविष्यात देखील तुम्हा सर्वांना, तुमच्या परिवाराला, मुलाबाळांना सुखी ठेवो, आनंदी ठेवो, आरोग्यदायी ठेवो ही प्रभुचरणी प्रार्थना करतो. सर्वेत्र सुखिनां सन्तु, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. परमेश्वर कुणालाही दुःख देऊ नको अशी मी त्या परमेश्वराजवळ आपणा सर्वांसाठी विनंती करेन. आणि आयोजकांनी मला 2 शब्द बोलण्याची या ठिकाणी संधी दिली, याबद्दल आभारी आहे. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद सर.